सांगली शहरातील माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल आणि संवर्धन समितीतर्फे माता रमाई उद्यान येथे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंती विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत हजारो महिला आणि पुरुष उपासकांनी हजेरी लावली। ध्वजारोहण ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ सवणे यांच्या हस्ते संपन्न झाले। तसेच समितीच्या अध्यक्ष आशाताई साबळे आणि मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सांगली मिरज कुपवाड अंकली आणि धामणे येथील बौद्ध विहारी विविध सामाजिक संस्था संघटना आणि मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। तथागत बुद्ध सहस्त्रमुद्रा येथून या यात्रेस सुरुवात करण्यात आली। तसेच या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली। तसेच सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली स्नेहभोजनाचे आयोजन केले होते। यावेळी हजारो नागरिकांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला। यासह संगीत गायन कार्यक्रम आणि नागरिकांसाठी आयुष्यमान भारत आणि ई-श्रम कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते। या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहलताई सावंत, माजी सभापती बिरेंद्र थोरात, दीपस्तंभ विहाराचे अध्यक्ष डॉक्टर जगन कराडे, श्रावस्ती विहाराचे डॉक्टर सुधीर कोलप, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कोलप यांच्यासह असंख्य नागरिक, महिला आणि युवक उपस्थित होते।